नवीन वर्षात कापसावरती आज शुल्क लागू झाल्यामुळे कापसाचे बाजारभाव कडाडणार. जानेवारी महिन्यात कापसाचे दर पार करणार 12,000 रुपयांचा टप्पा. शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला बाजारभाव कडाडणार आणि याचमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. एकंदरीत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं कापसाचं नुकसान आणि त्यामुळं कापसाचं जे काही उत्पादन आहे ते आता ऐतिहासिक नीचांकी पातळीवर होते आहे. याशिवाय कापड उद्योजकांकडून कापसाला मोठी मागणी वाढल्यामुळं आता कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहे. जवळपास सध्या जर का आपण कापसाचे बाजारभाव जर आपण मार्केटमध्ये जर बघितले तर त्या ठिकाणी भद्रावती बाजार समिती असेल, समुद्रपूर बाजार समिती असेल, जालना असेल, अकोला असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, पारशिवनी असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही 8,110 रुपयापर्यंत त्या ठिकाणी दर मिळतात. यासोबतच आपण जर का बघितलं तर CCI देखील कापसाची खरेदी ही जवळपास त्या ठिकाणी 80 ते 85% ही जी काही खरेदी आहे ती आता CCIच्या मार्फत होत आहे. एकंदरीतच CCIने कापूस खरेदीसाठी 8,110 रुपयांचा जो काही हमीभाव दिला आहे त्यामुळं बरेचसे जे काही शेतकरी आहेत आता त्यांचा जो काही कल आहे तो CCIला कापूस विक्रीकडे आहे. एकंदरीतच आयात कमी झाल्यामुळे खुल्या बाजारातील व्यापारी देखील हमीभावाच्या दरानं कापसाची खरेदी करताना चित्र त्या ठिकाणी दिसते आणि याचमुळे कापसाचे बाजारभाव जानेवारी महिन्यामध्ये 12,000 रुपयांचा टप्पा पार करू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांकडून त्या ठिकाणी सांगितलं जातं. नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, कापूस आयातीवरती आता शुल्क लागू झाल्यामुळे जो काय कापसाचे दर आहेत ते आता त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि म्हणूनच हा जो काही कापूस आहे तो आता उद्योजकांना महाग पडतोय. तर दुसरीकडे CCIची हमी भावानं खरेदी ही वेगानं सुरू असल्यामुळे उद्योगांना खुल्या बाजारात कापसाची जी काही कमी आहे ती आता त्या ठिकाणी भासू लागली आहे. तसंच सरकी आणि पेंडीचे दरही त्या ठिकाणी टिकून आहेत. आयात शुल्क कायम हे जर राहिलं तर कापूस दरामध्ये आणखी 200 ते 400 रुपयापर्यंत सुधारणा होऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. एकंदरीत आपण जर का पाहिलं तर कापूस आयातीवरती 1 जानेवारीपासून 11% आयात शुल्क लागू झाले. पहिल्याच दिवशी देशातील बहुतांश बाजारामध्ये कापसाच्या दरात क्विंटल पाठीमागे 100 ते 200 रुपयांची सुधारणा झाली. हा कल असाही टिकून आहे. देशातील बाजारामध्ये कापसाची आवकही त्या ठिकाणी कमीच आहे. सध्या रोज 2 लाख गाठींच्या दरम्यान आवक होते. बाजारात आवक होणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस CCI खरेदी करते. तर CCI डिसेंबरपर्यंत 65 लाख गाठींची खरेदी करेल आणि त्यामुळे या कापसाच्या दराला आधार मिळेल असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. बघा शेतकरी मित्रांनो, आता उत्पादन घटल्यानं यंदा सरकीचे दरही त्या ठिकाणी चांगले आहेत. पावसामुळं उत्पादन तर कमीच झाले, शिवाय गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात घटली. सध्या सरकीचे दर ते आपण जर का बघितलं 3,500 ते 4,000च्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची जी काही आवक आहे ती कमी झाल्याच्या नंतर सरकीची उपलब्धता त्या ठिकाणी कमी होऊ शकते. यामुळे दर त्या ठिकाणी टिकून राहतील. कापसाला हा आधार मिळेल असं बाजारभाव अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत केंद्र सरकारनं कापसावर जे काही आयात शुल्क आहे ते काढल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत 50 लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाले होते. त्यापैकी सप्टेंबर आणि ऑक्टोबर याशिवाय डिसेंबर या 3 महिन्यामध्ये जवळपास देशामध्ये 32 लाख गाठींची त्या ठिकाणी आयात झाली. पण आयात शुल्क लागू झाल्यामुळं पुढील काळात जी काय आयात आहे ती आता कमी होण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी. एकंदरीत आपण जर का लक्षात जर घेतलं तर देशातील बाजारात कापसाचे भाव सध्या प्रति क्विंटल पाठीमागे 7,500 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान हे सरासरी आहेत. परंतु जो काय टॉपचा कापसाला बाजारभाव भेटतो तो जवळपास 8 ते 8,500च्या दरम्यान हे बाजारभाव भेटतात. कापूस खंडीचे भाव देखील 53,000 ते 55,000 रुपये आहेत. कापूस जी काय आयात कापूस खंडी आहे ती 52,000 ते 55,000च्या दरम्यान पडत आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी कापूस दरामध्ये सुधारणा देण्याचा संकेत देत आहे आणि त्यामुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहे किंवा हे सर्व अंदाज आहे ते त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. एकंदरीत आपण जर का बघितलं तर सध्या आयात शुल्क लागू असलं तर पुढील आठवड्याभरात सरकारचा निर्णय हा त्या ठिकाणी बदलू शकतो अशी चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे. त्यामुळे कापूस खरेदी दराविषयी सावध भूमिका घेणं हे फार गरजेचं आहे. सरकारनं पुढील आठवड्याभरात कोणताही निर्णय घेतला नाही व आयात शुल्क जर कायम जर तसंच राहिलं तर कापसाच्या दराला त्या ठिकाणी अजूनही आधार मिळेल. आयात कापसाचे भाव वाढणार आहेत त्यामुळे आयात कमी होईल आणि दुसरीकडे CCIने हमी भावाने खरेदीसाठी त्या ठिकाणी बाजारात पूर्ण क्षमतेने उतरले. त्यामुळे खुल्या बाजारातील दरही हमी भावाच्या दिशेने वाटचाल त्या ठिकाणी करत आहे. एकंदरीत ही सगळी परिस्थिती जर अशी जर राहिली तर जवळपास अजून 1 ते 2 महिन्यानंतर कापसाचे जे काही बाजारभाव आहेत जवळपास 12,000 रुपयांचा टप्पा देखील पार करू शकतील असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कापूस असेल आणि तुम्ही जर का तो मार्केटमध्ये विक्रीसाठी आणत असाल तर रोजचे बाजार पाहून रोज त्या ठिकाणी कापूस विक्रीचा निर्णय जर तुम्ही घेतला तर हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीरच असू शकतं.